का अंडे वांगे दिले टाकून अंडेच वांगे गायब अंडे सुरू बरं अंड्यामध्ये मालकरी पॉझिटिव्ह निघले त्यांनी अंडी खायला सुरुवात केली असं बरेच मालकरी अंड्यावर कुदले माळा काढून पण सांगून ठेवतो ज्यांनी ज्यांनी माळा काढल्यात ते तिसऱ्या लाटीत नसणार म्हणजे वाटूनच होणार नाहीतरी मला उत्तर द्या महाराज कधीतरी हे शरीर महाराजांनी लिहिलंय मी लिहिलंय का शरीर दयाचे ठेवणे का दर्शी अभिलाषावणे अरे हे जाणारच आहे बरं समजा तू माळ काढली आता इथं 2-4 जणांनी काढली माझ्या पुढे मी आत्ता सांगेन इथं माळ काढली ऐका माळ काढली आणि अंडे खायला सुरुवात केली आणि तू वाचला आता बाईचाच कार्यक्रम असल्यामुळे बायांना बोलता येईल बसा पटकन बरं झालं आल्या कीर्तनाचं असं आहे एकदा ऐकणाऱ्याला लिंक लागली ना ती तुटली नाही पाहिजे कारण कीर्तन विद्वान ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो कीर्तनाला लिंक नाही चालत आता साखळी लागली ना अभंगाची ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे ज्ञान आलंय वैराग्य झालं वैराग्य हे भक्तीमुळे झालं आणि भक्ती संतांच्या कृपेने झाली मग मला तुम्हाला एक वाक्य सांगायचं होतं आपल्याला दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे 1 मिनिटामध्ये नामदेवराय कोण हे सांगतो ना अभंगात जातो एका वाक्यात मंदिर फिरलं नामदेव महाराज देव बोलले नामदेव महाराज देव हसले नामदेव महाराज देव जेवले नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज सगळे नामदेव महाराज चरित्र देव बोलला नामदेव महाराज देव हसलाय नामदेव महाराज देव बोललाय नामदेव महाराज देव हसलाय नामदेव महाराज देव दूध प्यालाय नामदेव महाराज मंदिर फिरलंय नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे अभंगातला दुसरा पॉइंट संपला अभंगातला तिसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना मार्गांच्या भाषेत क्षण मंगूर नाही भरोसा आणि अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडळवाले माई शिष्टवाले महाराज मंडळी चित्र स्टेजवरील उपस्थित गायक वादक सगळे वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी ॲडव्होकेट सौ ॲडव्होकेट ललिता श्याम पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाच्या योगाने कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडळवाले माई शिष्टवाले दारुडे बिरुडे बेवडे जुगाडे बिगाडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत जुगारे बिगारे पुढारी फादारी बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया दारुडे पोरं प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं सगळ्या मंडळीला धन्यवाद आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष द्यावं नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेल्यावर आता प्रश्न असा सुरू झालाय हे वाढदिवसाचे जे आहेत महाराज मंडळी वाढदिवसाचे अभंग गाथ्यात नाही महाराज मंडळी ध्यानाच्या गाथ्यामध्ये 4,500 अभंग आहे 4,500 अभंगामध्ये काही अभंग नाट आहे काही अभंग वासुदेव आहे काही अभंग पांगुळ आहे काही अभंग सालोमालो आहे काही अभंग घोंगडी आहेत काही अभंग पाईक आहेत काही अभंग व्यभिचारी अभंग आहे काही अभंग नाटाचे काही अभंग गवळणी आहेत काही अभंग भूपाळ आहेत काही अभंग नामपर आहेत काही अभंग विनंतीपर आहेत काही अभंग संतपर आहेत काही अभंग मागणीपर आहेत काही अभंग नाम महात्म्य सांगणार आहेत 4,500 अभंगामध्ये वाढदिवसाचे अभंग नाहीत कारण काय वाढदिवस सुरू झाले तेव्हा गाथा नव्हता
कारण वाढदिवस सुरू झाले या 15-20 वर्षात आणि गाथा झाला 3.5. प्रेत पेटवायचा अभंग आहे, प्रेत उचलण्याचा अभंग आहे, प्रेताला आग लावायचा अभंग आहे. मग कीर्तनकारापुढे वाढदिवसाला अभंग कोणता घ्यावा मोठा प्रश्न. अख्खा गाथा जर चालला तर एकच अभंग वाढदिवसाला जॉईन होतो, म्हणजे तो बसत नाही फिट. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही संभाळिले संती पय निरसनी खंती. हा अभंग बसत नाही पण बसवायचा, बसत तसा तो नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला मी जो अभंग आहे हा अभंग वाढदिवसाशी जुळतो, फक्त जुळतो. कारण काय, त्याचं उत्तर असं आहे, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंडायुष्य लाभू दे. पुन्हा एकदा गायकवाद गुणीजन सगळे संत मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं. अभंग कोणाचा एक घेतला ते कोण आहे आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गायकवाद गुणीजन मंडळी संजय महाराज मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त पटापटा तुम्ही बोलत जायचं, मी तुम्हाला पटापटा उत्तर देणार. आता कीर्तन असं असेल, शंका तुमची उत्तर माझं, एक शंका काढून टाकणार. प्रश्न पहिला असा पडला, असा पहिला प्रश्न ऐकणाऱ्यांच्या शंका, ऐकणाऱ्यांच्या शंका, तुमच्या शंका माझं उत्तर. बसणाऱ्यांची अशी एक शंका आहे की ह्या जगात संप्रदायाची निर्मिती माणसासाठीच का झाली. लय बारीक आहे. या जगात गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा वाङ्मय किंवा संत चरित्र हे माणसासाठीच का झालं. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. काय कारण आहे, इथून सुरुवात आणि अभंगात प्रवेश. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. तुम्ही आजारी आहे का, मग खरं म्हणत बसायचं. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलात मैथून आहे, माणसात मैथून आहे. मग बैलाला एखादंच काम आहे. किंवा म्हशीला सोमवार का नाही, किंवा कुत्र्याला माळ का नाही. डोकं खाजो ताण द्यावा लागतो आपल्या कीर्तनाला. मेंदूला ताण दिला तरच कळेल. आहार तर सगळं नाही, बोला पटकन आहे. निद्रा सगळं नाही आहे, बाई सगळं नाही आहे, मैथून सगळं नाही आहे. मग गाथा बैलासाठी का नाही, किंवा कुत्र्यासाठी का नाही, म्हशीसाठी सोमवार का नाही, कुत्र्याला एखादंच का नाही. त्याला 14 कारण. ते 14च्या 14 कारण ऐकायचे म्हणजे पहिली शंका नाही. हात 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 फक्त जगात माणसांना आहे. काय म्हणतात फायनल. पण त्याला 3 कारण. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. दान करीता बरेच लोक म्हणतात दुसरी लाट कंट्रोल झाली. कोरोनावर सगळ्यात जास्त काम पोलीस लोक, डॉक्टर लोक आणि सामाजिक संस्थांनी केलं. मुळात कोरोनामध्ये जास्तीत जास्त काम पोलीस लोकांनी केलं, नंतर डॉक्टरनी केलं आणि त्याच्याही पेक्षा जास्त सामाजिक संस्थांनी केलं. जेवढी गणपती मंडळ आहेत, काही तरुण मंडळ, सगळ्यात जास्त मदत करणारी कोण आहेत, सामाजिक संस्था आणि मंडळ आहेत. आता गंमत काय झाली, खऱ्याची आई मेली. इथं खरं चालत नाही. आणि 13वा अध्याय असं सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. पण त्याच्या पुढची ओळ इतकी सुंदर आहे, चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझ. इथं घोटाळा असा झालाय, खऱ्याला न्याय नाही. गावातल्या 25 पोरांनी एखाद्या कोविड सेंटरला मदत केली तर त्याचं नाव सहसा लवकर येत नाही. पण ज्यानं रुपया न देता फक्त कोविड सेंटरला घरका मारला, पेशंट मेलेत का आहेत त्यांची फोटो येतात. आणि जी पोरं पेशंटला मदत करतात त्यांची येत नाही. शरीर शुद्ध होतं स्नानानं,
मन शुद्ध होतं नामानं आणि चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. ज्यांनी ज्यांनी कोरोनामध्ये एखाद्याला मदत केली त्याने परमार्थ नाही केला तरी चालेल. आता उलट सांगा, ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा होते त्या घरात तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालतं. कारण माऊलीनं असं लिहिलंय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचे, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. पण माऊलीने त्याच्या पुढच्या वेळेला भारी लिहिलंय, तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते. काय होवे, तुमचा धर्म पाळा, त्याच्यात देव आहे. काशीचं पाणी नाथबाबांनी गाढवाला पाजलं, गाढव म्हणून नाही, चैतन्य समान आहे म्हणून. फायनल झालं. आता थोडं पुढे सरकायचं. आता लागला करंट. हात एक बोलणे दोन. माणसाला आहे, गाथा माणसालाच का. हात एक बोलणे दोन आणि चांगलं बोलत जा, नाही तर बोलत नका, बोलत नका. हात एक बोलणे दोन, हसणे तीन. हसत जा, नॅचरल गेस्ट आहे. हसा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके नालायक आहेत महाराज, कर्नाट्या पण हसत नाही. इतके पाल ठेवले तुझे हसणार. हसाव. आणि ईश्वराने दिलेली देणगी, 1 वर्षाचा लोड तुमचा अर्ध्या तासात गेला. गेला की नाही. माझ्या पुढे बसलो, 1 वर्षाचं दुखणं गेलं, तुम्ही हसले की नाही, बरे झाले की नाही. रक्ताभिसरण संस्था क्लिअर होते. आणि पाया पडून सांगतो एज्युकेटेड लोकांसाठी, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे सगळं आहे, पण तसं नाहीये महाराज. बसलेली माणसं माझ्या सगळं, आज प्रत्येक माणसं मानसिक तणावात आहेत. मान्य करा. मृग नक्षत्रामध्ये पेरणी झाली, पावसाने गॅप दिला, पीक उतरलं नाही, खतं वाया गेली, बियाणं वाया गेलं, शेतकरी टेन्शन मध्ये, त्याच्यावर मानसिक तणाव. नोकरीला लागण्यासाठी पैसे भरले, 15 वर्ष नोकरी केली, परमनंटच झाला नाही, विद्यार्थी वर्ग टेन्शन मध्ये. आज प्रत्येक माणूस, महाराज मंडळी तर इतकी टेन्शन मध्ये आहे. 1.5 वर्ष झालं कुत्र विचारीनं कुत्र. फोन चालू ठेवून रिंग वाजणं येतो का काय. तुमचे घरचे काटाळले, कवा जातील पिढात जाऊन. हा विनोद नाही, हा टाइमपास नाही. विद्यार्थी टेन्शन मध्ये, पालक टेन्शन मध्ये, सर्व्हिसवाले टेन्शन मध्ये, व्यापारी टेन्शन मध्ये, महिला टेन्शन मध्ये, मुली टेन्शन मध्ये. जगातल्या सगळ्या माणसांचं टेन्शन घालवण्याचं औषध फक्त भजन आहे. बस भजन आहे. म्हणून तो ओवी आहे त्याला, जडजडो आणि वाईला निघ ये भक्तीचे वाट्या. काय ओवी आहे. भजनच तुम्हाला तारील. पाया पडू शकतो, भजनच तारील, भजनच तारील. हात एक बोलणे दोन, हसणे तीन. 3 झाले बरं का. तशी 14 आखी. हात एक बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. सगळे प्राणी आडवे आडवे. एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवे पण दुधाला सरळ आहे. ही आवला दिसाय सरळ आहे. मागायला आडवे. माळ घाल, टिकल का, गपना. काही तर इतके आडवेत, माळीत म्हणे 108च का. आम्ही 900 घालू, तुला रुत ती घालू. कीर्तनकार खंबार का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं. आम्ही विचारलं का तुला दारू पेतानी डोळे का झाकतो, विचारलं. तोंड वाकडं तिकडं का करतो, चांगला पायजमा का खराब करतो, विचारलं का. विचारलं का आम्हाला तुम्हाला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो, एका उताना का करतो, विचारलं का. मग कमी बुद्धीची माणसं धर्मविरोधी वागतात. त्यांना या गोष्टी मान्य होत नाही. विचारलं. कारण किती खानदान दारुडे असू द्या, दारू डोळे उघडे ठेवून कधी दारू पिता येत नाही.
कधीच येणार नाही. का? हा पठ्ठ्या नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा. मी नालायक आहे, मी नालायक आहे म्हणून त्याला लागतो. नियम आहे. हात एक, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले बरं का. आनंद 5. आता ए जा घरी जा. आनंद 5. आता आनंद आहे का बरं का मालकरी मंडळी. आपल्याला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो? दुसऱ्याचं वाटुळं झालं. चिरली भो. एक. आणि आपल्याला सगळ्यात दुःख कधी होतं? दुसऱ्याचं चांगलं झालं. एखाद्यानं नवी गाडी घेतली, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, कंपनी खास नाही आणि मेंटेनन्स नाही आणि ऍव्हरेज आहे. सळकट लोक. आता आनंदाचे 5 प्रकार आहेत. ऐका. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. आणि काही ज्ञान नाही. शंका ऐकणाऱ्यांची अशी होती का गाथा माणसासाठीच का झाला. त्याचं उत्तर फायनल झालं. 14 गोष्टी माणूस 14 गोष्टी माणूस सोडून दुसऱ्या कोणाकडे नाहीत. फायनल झालं. फायनल झालं. म्हणून गाथा कोणासाठी केला? माणसासाठी. झालं उत्तर फायनल. महिला पुरुष मंडळी याच्यात काही शंका नाही. आता ऐकणाऱ्यांची दुसरी शंका आहे. टाळकऱ्यांसकट भजनी मंडळासकट
जर गाथा माणसासाठीच तयार झालाय मग सगळी माणसं गाथा का वाचत नाहीत? एक शंका काढतो. पहिली शंका क्लिअर निघाली, गाथा माणसासाठी का? तर माणसाकडे इतर जगातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा किती गोष्टी आहेत? किती गोष्टी आहेत? गेलं बोंबाला 14. आता ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे, गाथा माणसं सगळे जण का वाचत नाही? उत्तर, का वाचत नाही? उत्तर, एका खाणीतून निघालेली दगड आहेत. एका खाणीतून निघालेली दगड आहेत. काहींची पायरी होते, काहींवर चपला काढल्या जातात, काहींवर अभिषेक केला जातो, तर काहींची पाद्यपूजा केली जाते. त्या दगडाचं प्रारब्ध आहे. काहींचं उत्तम आहे, काहींचं मध्यम आहे, काहींचं प्रारब्ध आहे. पण उत्तर सांगायचं आहे, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्ती होतात. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्ती होतात. ज्यांनी अभ्यास करून MPSC दिली तेच अधिकारी होतात. ज्यांनी शरीर संपत्ती कमवली तेच पोलीस खात्यात जातात. ज्यांनी ज्ञान कमवलं, मग ऍडव्होकेट ताईंनी आघात समाजाचे सण केले तेव्हा हा मोठेपणा प्राप्त झाला. समाजाचे आघात सण करायची सुद्धा ताकद पाहिजे. काय म्हणते तुमचं? पेलवत नाही काहींना, नाही 90% लोकांना पेलवत नाही. काहींना पैसा मिळाला येडे झाले, काहींना पद मिळालं पागल झाले. 2.5 वर्ष सरपंच झालं, लोकांना खडे आणायला लागले. 2.5 वर्षानं परत रिवर्स झालं, कोंबड्या पाळायला लागलं. काय झालं? पेलवलं पाहिजे. पण विनोद नाही हा. गायन ही कला पेलवली पाहिजे, कीर्तन ही कला पेलवली पाहिजे. आणि 80% लोकांना संपत्ती आणि मान पेलवत नाही. कधी नवत सरपंच होते 7-8 लाख घालून. 15 ऑगस्टला भाषणात 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गोष्टी सांगत. इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण त्या इतका नाही धुतला त्याने. पण तो पार घरकुलच लुटून खाला, एवढं नाही. याचं कारण आहे, मला मिळालेलं पद पेलवलं पाहिजे. म्हणजे ज्यांचं आपण अभिष्ट चिंतन करतो ना, राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये मोठं होताना यातना सहन करावं लागतात. माझं उत्तर तुम्हाला हे सांगायचं आहे महिला मंडळ, पुरुष मंडळी, का सगळीच माणसं गाथा का वाचत नाही? त्याचं उत्तर आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. ऐका आता त्या बाईंना राजकारणात यश आहे, शैक्षणिक संस्था काढण्यात यश आहे. आपण राजकारणात टिकू शकत नाही, कारण आता राजकारणात सत्य माणसाचं काम नाही. जो इनामदारीनं वागन त्याला वढाय बिडी मिळणार नाही. जो लबाड वागन तो गाडीतून हात काढेल. इथं तसं राहिलं नाही. आता काय झालंय, समाजाची नीती ढासळली. आता ऐका, MPSCचा अभ्यास सण केला म्हणून तो अधिकारी आला. मला उत्तर तुम्हाला सांगायचंय, गाथा सगळे लोक का वाचत नाही? उत्तर, एका बापाला 3 पोर आहे, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमवली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलंच नाही घरी. उठलं तर तलाट्याची बदली झाली. नवीन तलाठी आलं तर हा परत झोपला, गेली लागला. आता बसणारे माणसं काय म्हणतील, बिभीषणाला लंका का मिळाली नाही? तर बिभीषणाचं प्रारब्धही नव्हतं आणि प्रयत्नही नव्हते. या ताईंचं प्रारब्धही आहे, प्रयत्न दोन्ही वाक्य देणार. नुसतं प्रारब्ध असून काय करतो? त्याला प्रयत्नही पाहिजे. पुन्हा नीट ऐका, फायनल झाला. आता विहिरीत, एकाच विहिरीतलं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा दोष काय? एका बापाला 3 पोरं, थोरलं दिवशी येते, मधलं तिरट खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. आई बापाचा काय दोष? एका विषयाला शिक्षक आहे, एकाला 90 मार्क आहे, एकाला 42 मार्क आहे, एकानं पेपरच दिला नाही. शाळेचा दोष काय? त्याचं अंग मानधन
अभंगातला पहिला शंका होती गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मय माणसासाठी का तयार झालं, त्याला 14 कारण. दुसरं कारण माणसं गाथा का वाचत नाही, त्याचं उत्तर आहे माणसाचं प्रारब्ध आणि प्रयत्न कमी पडतात. यावर आपलं मत काय. बस मग आता ऐकणाऱ्यांची तिसरी शंका आहे. मी एक एक शंका काढून टाकणार, सगळ्या शंका फायनल करतो. तिसरी शंका अशी, जे वाचित्यात त्यांचं कल्याण का होत नाही. आम्ही तर जाऊ दे, आम्ही तर यार पाठाचे नाही वाचित, पण जे मोकार गंजावी त्या माणसं समाधानी का नाही, त्याचं उत्तर आहे परमार्थ हा श्रद्धेवर चालतो. श्रद्धा जर असेल, श्रद्धा जर असेल तर दगडाचा देवही तुमचं कल्याण करेल. आणि श्रद्धा जर नसेल, तू काशीला जरी गेला मारणार. आता प्रश्न असा झाला, श्रद्धा का तयार होत नाही. एक एक शंका काढून टाकतो. परमार्थाला गरज कशाची आहे, बोले जा श्रद्धेची. मग श्रद्धा तयार का होत नाही, त्या प्रकारचा आहार नाही. गाथा असं सांगतोय, गाथा असं सांगतोय युक्त आहार विहार, म्हणजे आहार नाही. दुसरी गोष्ट, मित्र आपले बरोबर नाहीत. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. सापाची आई जन्मताने पिलं खाते, जे वाघ पळाले तेवढेच वाचले, जे म्हणले पाहू. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. नीट ऐका, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, मांजरीच्या पिलाला धोका त्याच्या बापापासून म्हणजे बोक्यापासून, आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांपासून. एक मित्र. बोला पटापटा, तुम्हाला प्यायला कोणी शिकवली, मित्रांनी. प्रियशी पटवायला मदत कोणी केली, मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक कोणी आणलं, मित्रांनी. मग विक्रीमध्ये टक्केवारी कोणी काढली, मित्र. आणि आपल्या अंत्यविधीचा बाजार कोणी करून आणला. कीर्तन संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे. बस तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला मित्र गाडी आलो पायी आपल्या गाडी घ्यायची. तुम्हाला ना माणुसकी उडत गेली माणुसकी. एक वाक्य लिहून ठेवा, राज्यात राहून विभीषण बिघडला नाही, आणि रामाच्या राज्यात राहून काही सुधारले नाही. रामाच्या राज्यात राहून काही सुधारली नाही. रामाच्या राज्यात राहून रामाच्या राज्यात राहून काही सुधारली नाही. वैशाख महिन्यात सून आली तर ज्येष्ठ महिन्यात म्हणती मी यायच्या अगोदर इथं काही नव्हतं. हे सगळं झालं ते मी आल्यापासून काही नव्हतं. काही नव्हतं. काही नव्हतं. तू ज्याच्या संघ आली तो तर होता ना, का तोय तो पिकअप मध्ये घालून आणला तिकडून चालला. आम्ही एखाद्याच्या घरी चहाला गेलो ना, ती माणसं आम्हाला बोलूनच देते नाही, त्याच ऐकायचं. बरं आपण चहासाठी बसत राहतो, बोल बरं काय बोला, ती बशी नाही कुणा नाही बसलं कुठे मिळाला गेलं. त्याने आम्हाला म्हणायचं महाराज
आपल्या बापाचं काही नाही. वाक्याने नाही ग. आपल्या बापाचं काही नाही. आणि आपल्या बापाला काही जमलंय नाही. आपल्या बापाला काही जमलंही नाही आणि आपल्या बापाला काही करताही आलं नाही. मग आपण बशी खाली ठेवताना म्हणायचं नसू द्या तुमच्या बापाचं काही, पण तुम्हीच आहे ना. नाही तर तूही म्हण मी सासऱ्याचा आहे काय. हा विनोद नाहीये. अहो त्याला ओवी हितापासून काढी ती आणि हित देऊन वाढविती. ज्ञानाकडे जाण्याची गरज आहे, अज्ञानाकडे नाही. चला थोडं पुढं करंट लावून दिलं तुम्हाला. श्रद्धा तयार झाली इथं होता, पण तुम्ही काय काळजी करायचं नाही. पण श्रद्धेला भाव पाहिजे आणि आज भाव नाही. भाव नाही, श्रद्धा नाही. आणि म्हणून कधी ध्यानात ठेवायचं, जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झालाय. मला ध्यानात ठेवा, जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. आई जेलमध्ये, बाप जेलमध्ये. आपण माणसं फक्त बाह्यरंगाने जगतो आणि थोडा जरी त्रास झाला तर माणसं नको ते कृत्य करायला तयार होतात. बारीक आहे का. थोडंसं कर्ज झालंय, लोक आत्महत्या करतात. अरे ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काही होईल. लुटून हल्ला देश त्यांनी लुटून, तरी ते म्हणते विकासात्मक आणि भरीव कामं केली पाहिजे. तुला कोण खायला. साधं कर्ज झालं तर लोक आत्महत्या करतात. विद्यार्थी नापास झाला तर आत्महत्या करतात. शेतकऱ्यावर कर्ज झालं की लोक आत्महत्या करतात. प्रियसीनं धोका दिला म्हणून मारणारी माणसं आहे. इतकी हलक्या मेंदूची माणसं ही बदल आहेत. आणि जे प्रियकर वगैरे पोरीमुळं मारतात ना ते जाळायचे नसतात, असा नियम आहे. फेकून द्यायचे वड्याला, ठोंगा द्यायला ना. आलाय का आता ऐका, बारीक ऐका. तुमच्या माझ्यावर संकट थोडी आहेत, तरी आपण त्या संकटाला भजन कमी असल्यामुळे घाबरतोय. हरिपाठ म्हणतोय बरं का, मी नाही. नामासी विनमुख तो नर. बस आता ऐका. कोणती महिला आहे हो, महिला म्हणलं भावानं बहिणीला जेलमध्ये ठेवायचं, बहिणीला बाळांत व्हायचं. डोळ्यापुढे चित्र आलं. आणि बाळांत झालेल्या बाईनं फक्त बाळ समोर ठेवायचं आहे आणि सख्या भावानं दगडावर आपटायचं आहे. काय दुःख आहे. डोळ्यापुढे आणा तुम्ही. आता हे 6 झाले, 6 जण मारले. 7वा योग मायेनं नेला आणि 8वा महाराज विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, पण आई जेलमध्ये, बाप जेलमध्ये आणि त्याचा जन्मही जेलमध्ये. जन्माला आलाय. अरे बेड्या सुटल्या, पॅक झाल्या, कुलप उघडली आणि त्या विश्वाच्या मालकाला सुद्धा टोपलीत बसावं लागलं महाराज. आणि टोपलीत बसलेला कृष्ण नदीतून जाताना नदी पावन झाली, पण माणसं सुधारली नाही. तुम्ही अभ्यास करा. नदी म्हणते मला त्याच्या पायाचा स्पर्श होऊ द्या, मला काही नको. पण माणसांमधला कंस त्याला मारायला टपलाय आणि निसर्गामधली नदी त्याचं दर्शन घ्यायला निघतो. आज तुमच्या माझ्या सगळ्या बसलेल्या माणसांच्या अंतःकरणात अहंकार नावाचा कंस आहे आणि तो तुम्हाला मला भजन करू देत नाही, म्हणून लोक परमार्थ करीत नाही. अरे स्वप्नात नव्हतं रे. माझा बाण एका चिमुरड्या बाळाला लागेल हे स्वप्नात नव्हतं, पण लागला. आणि तळतळून आईने दिलेला शाप आईला सुद्धा माहित नव्हतं की तो सूर्यवंशातल्या क्षत्रिय कुलातल्या राजाला लागेल, पण लागला आणि शाप त्याला भोगावा लागला. काय दुःख आहे आपल्याला. काय दुःख आहे बसणारी माणसं. करोडो रुपयाचं शरीर आहे. काय दुःख काय तुम्हाला. पाया पडून सांगतो मॅडमच्या वाढदिवसाला आत्महत्या विचार सुद्धा कधी डोक्यात आणला. काय करायचं, काय करायचं का. नवऱ्याला पेमेंट नाही म्हणून तुम्ही रॉकेल ओतून घेणार. तुम्ही रॉकेल ओतून घेऊ नये ह्या मताचा मी नाही. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन घ्या ना. आम्हाला गोत्यात का आणता. रॉकेल आणि ड्रम विकून न्या.
मरा तिकडं. अरे जिला सुळावर दिलं तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, जिला सुळावर दिलं तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, जिला बापाने विष पाजलं तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही. तुम्हाला नासक्या संसारात दुःख का व्हावं? एक मनाला चिंतन करा बरं 2 मिनिटं. मीराबाईला विष दिलं तरी तिला काही वाटलं नाही, जनाबाईला सुळावर दिलं तरी काही वाटलं नाही. आपल्याला काय येत नाही? आजची माणसं कमकुवत मेंदूची झाली. तुमचं काय मत आहे? काय 10वी-12वीच्या टोणक्यांना लाजा वाटल्या पाहिजे? 10वीच्या पोराच्या तोंडाला क्वार्टर शोधती का? तुला लाज वाटते का? नालाय का? अंडरपॅनला गोशिड्या झाल्या. हा विनोद नाही ना महाराज. आपण 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहेत, आभार गभार नाही. हे ध्यानात ठेवायचं. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे, हे आभार गभार रक्त नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट साठून जगणार रक्त नाही. आज माणसं संपली का? आणि आज 90% माणसं संपण्याचं हेच कारण आहे. यावर तुमचं मत काय? एक वाक्य सांगू. ह्या मॅडम आहेत, त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत. आपण गरीब घराण्यात जन्माला आलोय. आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती दिली नाही, पण संस्कृती दिली. आपल्या आईनं फाटक्या लुगड्यात कापूस येचला, येचू द्या ना. आपल्या आईचं लुगडं फाटलं, फाटू द्या ना. आमच्या आईच्या डोक्याला तेल नसायचं तर हातावर पाणी घ्यायची आणि केस बसवायची, बसू द्या. पण आपल्या आईनं जे शिकवलं ते जगात कोणाला शिकवता आलं? आपला बाप फाटक्या धोत्रातला असू द्या, त्याचं बनियन म्हणालाय म्हणू द्या. त्याचं बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली आणि चप्पल तुटली तर त्यानं सुतळीनं पाय बांधला. पण 10वी पर्यंत का होईना खेड्यात मुलगी शिकवली. ही आपल्या बापाची श्रीमंती. नाही विचारायला फी भरता आली, पाया पडला सरांच्या. सर मी कापूस शिकेल आणि तुमच्या फी भरेल, पण माझ्या मुलीचा फॉर्म भरा. ती पुण्य आज मॅडमला कामा आली. माणसं मोठे होत नाही. आता ह्या अवलादीत आपण पैदा केले. यांना काय कमी? काय कमी काय आहे? होतं का आपल्याला काय? अहो आपल्याला काय होतं? मी गरीबाचा ते शेतकऱ्याचाच आहे. काय नव्हतं मला. आम्हाला 7वी पर्यंत पाटी होती, पाटी. शाळेत पाटी. तिला साठा नाही, नुसतं खापर घेऊन जायचं शाळेत. बरं खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. चालू ना. बरं पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतात. थुका लावायचं बंद केलं, पेन्सिल खायला सुरुवात केली. काय करा? आपण सगळ्यांनी पेन्सिल खाल्लं ना. काय होतं? आपल्या दप्तराची पिशवी काय?